बाळासाहेब थोरात, काँग्रेसचा ज्येष्ठ चेहरा, 8 वेळा संगमनेरचे आमदार आणि अनुभवी नेता. इतकी वर्ष मतदारसंघात एक हाती सत्ता गाजवली, पण 2024 मध्ये संगमनेरकरांनी थोरातांना घरचा रस्ता दाखवला. कारणही तसंच आहे. तरुण मंडळीला, युवकांना बरोबर घेण्याच्या बाबतीतला असेल, लोकांना तो विषय समजून सांगण्याचा असेल, तत्वज्ञान असेल, विचार असतील, हे समजून सांगून त्याबरोबर घेतलं पाहिजे. त्यात आम्ही कमी पडलो आणि त्याचे फळ आम्ही भोगतोय. आता बाळासाहेबांनी कबूल केलंय की ते सत्तेत असताना विकास कामं शून्य होती. म्हणजे मतांची चोरी नाही, तर काँग्रेसने काम न केल्याने स्वतःची मतं दुसऱ्याच्या पारड्यात टाकली. थोरातांचं एकच शस्त्र, मोठं नाव, जुनी परंपरा. कामावर लक्ष कमी, जनतेशी जवळचं नातं नाही, पण थोरात साहेब जनता नावावर नव्हे तर कामावर विश्वास ठेवते. सलग इतकी वर्ष सत्ता सांभाळली, पण नव्या चेहऱ्यांना जागा नाही. आपल्याशिवाय दुसरा कुणीच नेता नाही, हीच थोरातांची शैली. कार्यकर्त्यांचे पाय खेचले, गटबाजी वाढवली, पण जिथं नेता स्वतःच्याच लोकांचे पाय खेचतो तिथं जनतेचा विश्वास उडणारच ना. यावेळेस संगमनेरकरांचा विश्वास तुटला. काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात तब्बल 11,852 मतांनी हरले. काँग्रेसने पराभवाची कारणं अंतर्गत शोधायला हवी. उगीच गल्लोगल्ली बोंब ठोकून काही होणार नाही.